हरि राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी माधव बलवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी विठ्ठल सुकृताची जोडी अनुना विठ्ठली आवडे अनुना विठ्ठली आवडे परवा परवा मनुना विठ्ठली आवडे मनुना विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा सर्व सुखाचे आधार बाबर परवा परवा माधव परवा बाबर विवर बाबर विवर तुहा विठ्ठल माधव जय राम कृष्ण हरे राम हरि जय राम कृष्ण हरे राम हरि जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम पावला हा देह काकताली न्याये 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 न घडे उपाय घडो आले न घडो उपाय घडो आले न घडे उपाय घडो आले आता माझे खंडी देह देहांतरी आता माझे खंडी देह देहांतरी आता माझी खंडी देह देहांतरी आता माझे खंडी देह देहांतरी अभय उदारे देहोनिया अभयदान घेऊनिया अभयदान आंधळ्याचे पायी धनाची चरवी धड्याच्या पायी धनाची तरवी आंधळ्याचे पायी धनाची चरवी अंधळ्याच्या पायी धनाची तरवी अघटित केवी घडो आले अघटित देवी घडो आले अघटित देवी घडो आले आता माझी खंडी देह देहांतरी
आता माझी खंडी देही आता माझी खंडी देह देहांतरे आता माझी खंडी देह देहांतरे अभयदाता रे देवोनिया अभयदाता रे देवोनिया अभयदाता रे देवोनिया तुका म्हणे योग घडला बरबा तुका म्हणे योग घडला बरबा म्हणे योग घडला बरबा तुका म्हणे योग घडला सोडी देवा कास तुझी आता कास देवाला कास देवाला सोडी मी आता माझी खंडी देह देहांतरे माझी खंडी देह देहांतरे आता माझी खंडी देह देहांतरे अभयदाता रे देवोनिया अभयदाता रे देवोनिया अभयदाता रे देवोनिया जय 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 विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरिभक्त पारायण अक्षय महाराज चंद्रे मोकळ करा पवना देह पवना देह का कटाळी न्याय पवना देह पवना देह पवना देह कागताल नाये पावला देह पावला देह पावला देह ककटाळी न्याय पावला देह रे पावला देह पावला देह कागताल न्याय पावला देह न गणे उपाय गडोले न गणे उपाय गडोले आता माझी खंडी आता माझी खंडी देह देहांतरे आता माझी खंडी न घडे उपाय घडो आले न घडे उपाय घडो आले आता माझी खंडी आता माझी खंडी देह देहांतरे आता माझी खंडी अभयदाता रे देवोनिया दाता रे देवोनिया देवोनिया दाता रे
देवनिया देवनिया अभय दाता रे ना अभय दाता रे अभय दाता रे दे बोलिया अभय दाता रे ना आ
समाजी खंडी समाजी विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय महाराज की सद्गुरु साईनाथ महाराज पावला हा देह काकतालीने आय देह काकतालीने आय नगडे उपाय घडू आली आता माझी खंडी देह देहांतरी अभय उदारे देऊनिया पायी धनाची चरबी बेस कमी करा त्याचा फक्त आवाज दे त्याला आंधळ्याचे पायी धनाची चरबी अगटित केवी घडू आली आता माझी खंडी देह देहांतरी अभय उदारे देऊनिया तुका मने योग घडला बरवा आता न सोडी देवा कास तुझी आता माझी खंडी देह देहांतरे अभय उदारे देऊनिया विठ्ठल शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भैदान्ताड्यन्धकारापहं हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांतम राधा कांतम नमस्तुते
मने नाम याचा नारा मने नाम याचा नारा मने नाम याचा नारा मने नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा माझे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ओम साई सेवा मंडळ, ओम साई सेवा पालखी मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी कोळगाव थडी इको कमी करा, बेस अजून कमी करा, स्वच्छ आवाज आला पाहिजे. सद्गुरू साईनाथ महाराजांच्या मंदिराचा 6वा वर्धापन दिन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. तद अनुषंगाने या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, आनंद वाटला. या ठिकाणी कार्यक्रमासाठी खास म्हणून ज्यांनी उपस्थिती लावली, परमपूज्य गुरुवर्य गोवर्धन गिरीजी महाराज सिद्धेश्वर आश्रम सुरेगाव यांना मी प्रणिपात करतो. आदरणीय परमपूज्य गुरुवर्य विकास गिरीजी महाराज उपस्थित आहेत, त्यांनाही मी प्रणिपात करतो. मृदंगाला साथ देण्यासाठी आदरणीय हरिभक्तपरायण धीरजजी महाराज कोरे उपस्थित आहेत, त्यांनाही प्रणिपात करतो. गायनाचार्य म्हणून आपल्या वारकरी संप्रदायातील एक मान्यवर व्यक्तिमत्व, कीर्तनकार आहेत, गायनाचार्य पण आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण नितीनजी महाराज भोसले. त्याचप्रमाणे आदरणीय अक्षयजी महाराज चंद्रे, सोमनाथजी महाराज शिंदे, गौरवजी महाराज राजगुरू, सगळ्यांना मी प्रणिपात करतो. हार्मोनियमवर आदरणीय हरिभक्तपरायण बबन महाराज कोळपे साथ देत आहेत. आणि तुमच्यापर्यंत ज्यांचा उत्कृष्ट आवाज या सिस्टमद्वारे पोचतोय, बाजीराव नाना थोरात, रोशनदादा विघ्ने, या सगळ्यांना प्रणिपात करतो. परिसरातून या ठिकाणी काही भजनी मंडळ आलेले आहेत, त्याच्यामध्ये स्त्री क्षेत्र मंजूर भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो. उपस्थित श्रोतृवर्ग, महिला मंडळ, बालगोपाल मंडळ, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला प्रारंभ करतो. विठ्ठल भाऊ, तुम्ही बसून घेता का थोडस? तर कीर्तन कमीत कमी 1:45 वाजेपर्यंत चालेल. रात्री किती वेळ बसणार तुम्ही? बाबा बसा खाली. थोडस 1:45च्या 15-20 मिनिटं आधी सोडेल मी. बूट काढून घ्या आपल्या पायातले. भाऊ बूट काढा. छायाचित्रकार बूट काढून घ्या. बूट काढा. ताई, त्या बाटल्या का बरं घेऊन आल्यात तुम्ही? पूर्व तयारी आहे का? बरं बरं. लगेच टर्न मारायचा असेल ना? बरं बरं. तेवढं चप्पल काढा. साहेब चप्पल काढा. मागे ठेवा, पुढे नाही, मागे मागे. हां बरोबर. नाही ते इकडे मारून फेका. ठेवली का व्यवस्थित? नीट सांभाळा चप्पल. हो बरं. शेवटी काही मंडळी उभी आहे, राहू दे, काय हरकत नाही. कार्यकर्ते असतील ते राहू दे, राहू दे. बसा बसा ताई बसा. विठ्ठल 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 आदरणीय संजयजी महाराज वाकचौरे यांच्या दूरध्वनीवरून ही सेवा साकारली. बाबा, मला दूरध्वनीवर असा निरोप मिळाला होता की 6 वाजता कीर्तन चालू होईल, 6 ते 8. मी 6 वाजता बरोबर आलो. कीर्तन आता किती वाजले? 8ला किती मिनिटं कमी? 8 वाजून 6 मिनिटं झाली. म्हणजे कीर्तन संपून 6 मिनिटं वरती झाले. काय हरकत नाही. मग आता याच्यापासून पुढे 2 तास कीर्तन होईल. बर बर. पाणी आणलं का भाऊ? चहा लगेच घेऊन आले असते का थोड्या वेळात येतो?
कीर्तन केव्हा कसं सुरू होईना प्रेम व्यवस्था चांगली आहे बाकी तुमची. काही काही तर बाटल्या घेऊनच आलेत लगेच. चांगली तयारी तुमची. आनंद वाटला. या मंदिराचं गुणगौरव करावा तेवढा कमीच आहे. खरोखर मला जेव्हा माहिती पडलं की या मंडळाच्या माध्यमातून पाहुणा मारुती मंदिराचं जीर्णोद्धार झालेला आहे, मोठे बाबा मंदिराचं काम झालेलं आहे, साईबाबा मंदिराचं बांधकाम झालेलं आहे आणि कोळगाव थडी वैकुंठ रथ आणि शेडचंही काम झालंय. या मंडळाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कीर्तनाच्या माध्यमातून या मंडळाला लाख लाख शुभेच्छा मी या ठिकाणी प्रदान करतो. बाबाजी, मी 1 तासापेक्षा आता जास्त कीर्तन करणार नाही. मी 1 तासात कीर्तन बरोबर बंद करेल. मी वेळेचा फार भोगता माणूस आहे. त्याला कारण मी शिक्षक आहे. सकाळची 7ची शाळा 7:30ला जरी भरली पण 12ला सोडायची असेल तर ती मी 11:30ला सोडून देतो महाराज. त्यामुळे वेळेचा भोगता माणूस आहे मी. काळजी घेईल नितीन महाराज. तुम्ही अजिबात चिंता करू नका. 1 तासाच्या आत कीर्तन सोडतो. तुमची जबाबदारी. जर तुम्हाला लवकर जेवण पाहिजे असेल तर हाताने टाळी वाजवा. विठ्ठल सगळेजण जोरात टाळी वाजतात. या अर्थी तुम्हाला पण घाई झालेली आहे. कीर्तन लवकर सुटलं पाहिजे असं काही हरकत नाही. मी सोडतो. अभंगाची पार्श्वभूमी तुमच्या समोर मांडतोय. लक्षपूर्वक ऐका. शास्त्रकारांनी 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या त्या जगतामध्ये. कोणत्या कोणत्या ऐका. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रया. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्यात. एक, मनुष्य देह दुर्लभ आहे. तो मिळाला तरी मुमुक्ष अवस्थेला तो प्राप्त होणं त्याही पेक्षा दुर्लभ आहे. कदाचित तोही प्राप्त होईल पण एखाद्या साधूची भेट जीवनामध्ये होणं हे त्याही पेक्षा दुरावस्था आहे. 3ही गोष्टींमधली फक्त पहिली गोष्ट मी तुमच्या समोर आज मांडतोय. मनुष्य देह अतिशय दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे प्रमाणाने सांगेल. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दयामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दयामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. टाळी वाजवा ना जोरात एकदा. अप्रतिम. आता आमची जोड बसली. तुमचं काही हो आता मला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. आता आमची जोड बसली आहे. बघूयात आता. विठ्ठल 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 श्री 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 108 महंत परमपूज्य राघवेश्वरानंद गिरीजी महाराज कुंभारी यांचं आगमन झालंय. जोरदार टाळे वाजून आपण त्यांचं स्वागत करायचं. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. त्यातली पहिली गोष्ट दुर्लभ जगद्गुरु तुकोबा यांच्या प्रमाणाने तुम्हाला सांगितलं. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ आहे नरदेह. श्रीमद भागवतामध्ये पण या अर्थीतला श्लोक आलेला आहे. दुर्लभ हो मानुष देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शना. नंबर 3. आता 3रं प्रमाण ऐका. तुलसीदास स्वामी पण रामायणामध्ये वर्णन करतायत. बडे भाग मानुष तनु वा सुर दुर्लभ सदगंतैगा. राम सिया राम जय जय राम. आता एकच प्रमाण सांगतो फक्त. 4थं प्रमाण सांगतो. संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठातलं.
बहुता सुकृते नरदेह लादला बहुता सुकृते नरदेह लादला बहुधा सुकृते नरदेह लादला बहुधा सुकृते नरदेह लादला. भक्ती बी न गेला अधोगती. 4 प्रमाण तुमच्या समोर मांडलेत. मला फक्त एवढं सांगायचंय, नरदेह दुर्लभ आहे. आता का दुर्लभ आहे ते ऐका. पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची तुमच्या समोर रेखू इच्छितो तीही, या मृत्यू लोकामध्ये जन्म लाभावा याच्याकरता स्वर्गातले देव अपेक्षा करतात महाराज. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. हे स्वर्गातले देव जे आहेत ना, हे शिजणारी देव आहेत महाराज. कोणते शिजणारी? तुमच्याकडे कारखाना असल्यामुळे तुम्हाला लवकर कळेल ते. तुमच्याकडे ते शिजणारी मजूर येतं का? बरोबर आहे ना. 4 महिने काम करताना 8 महिने गावाकडे जातं. काम संपलं की गावाकडे जातं. काम संपलं की गावाकडे जातं. या वरच्या देवता शिजणारी देवता आहेत महाराज. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत त्या तिथे राहतात. एकदा पुण्य संपलं की त्या मोठ्या देवता त्यांना खाली ढकलतात महाराज. मग या पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. नितीन महाराज, सरपंचाचा आमदार होणं चांगलं, पण आमदाराचा सरपंच होणं नाही चांगलं भाऊ. इथे पुण्य कमवतात, स्वर्गात स्थान प्राप्त करतात आणि पुण्य संपल्यावर पुन्हा मृत्यू लोकामध्ये येतात. त्यांची अवस्था कशी होते माहितीये का? ज्ञानोबा फार गोड लिहितात महाराज. पैसा संपून गेलेल्या माणसाला वेश्या जशी लात मारून हाकलते ना, तसं पुण्य संपून गेलेल्या देवतांना वरच्या देवता खाली ढकलतात. जैसा वेशे भोगी कवडा वेचे मग दारही चेपून येते तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे काय सांगू. काय दुर्दैव असेल महाराज, काय दुर्दैव असेल. त्या वरच्या देवता ढकलता जाय. मृत्यू लोकामध्ये आसिया नावाचा खंड आहे. त्या आसिया खंडामध्ये भारत नावाचा एक देश आहे. तिथे महाराष्ट्र नावाचा एक प्रांत आहे. तिथे अहिल्यानगर नावाचा जिल्हा आहे. तिथे एक तालुका आहे. गोळगाव खडी नावाचं गाव आहे. पण दिन चालू आहे. तिथे कीर्तनाचा कार्यक्रम आहे. तिथे भजन कर, पुण्य कमाव आणि मग वरती ये. एवढ्या या मृत्यू लोकाचं मार्ग. एवढ्या या मृत्यू लोकाचं मार्ग. मग मला सांगा, स्वर्गातले देव जर अपेक्षा करतात हा देह मिळवण्यासाठी आणि आपल्याला सहजगत्य मिळाला, तो आपल्याला कळू नये का महाराज? काय दुर्दैव आहे. अरे तो कोणत्या महत् पुण्याईने प्राप्त झाला याचं वर्णन महाराज पहिले श्रवण करतात. पावला देह काकताली नाही. पावला देह काकताली नाही. पावला का
अभंगाच्या पहिल्या चरणाचा विचार तुमच्या समोर मांडतोय. काय या नरदेहाला महात्म्य आलं एवढं? बाकीच्या देहांचा विचार करा. बाकीचे देह माणसाच्या देहापेक्षा विद्वान आहेत महाराज. कुत्र्याचा देह माणसाच्या देहापेक्षा विद्वान आहे. लक्षपूर्वक ऐका. ए बोरी ए बोलू नको. कुत्र्याचा देह माणसाच्या देहापेक्षा विद्वान आहे. जी चोरी पोलिसांना सापडत नाही, जी चोरी सीबीआयला सापडत नाही, जी चोरी कस्टम अधिकाऱ्याला जी चोरी सापडत नाही, ती चोरी सापडवण्यासाठी कोणाला बोलावं लागतं? कोणाला? बोला लवकर. पोलिसांना. सांगा बरं, कोणाला बोलावं लागतं? कुत्र्याला बोलावं लागतं. का? पोलिसांचा चोरी सापडण्याचा काही एक संबंध नाही. महाराष्ट्राचा पोलीस, पंजाबचा पोलीस आणि उत्तर प्रदेशचा पोलीस अहिल्यानगरच्या रेल्वे स्टेशनवर उभे होते. उत्तर प्रदेशचा पोलीस म्हटला, माझ्या राज्याची पोलीस यंत्रणा एवढी हुशार आहे, आज चोरी झाली तर उद्या चोराला पकडते म्हटले. पंजाबचा म्हटला, ठेव तुझी बाजूला, माझ्या पंजाबची पोलीस यंत्रणा एवढी निष्णात आहे, ज्या दिवशी चोरी होते त्याच दिवशी चोराला पकडते म्हटले. महाराष्ट्राचा पोलीस म्हटला, तुमच्या दोघांच्या बाजूला ठेवा, माझ्या महाराष्ट्राचा पोलीस इतका हुशार आहे, चोरी होण्याच्या आधी 4 दिवस त्याला सगळं माहित राहतं म्हटले. काही संबंध नाही त्यांचा चोरी सापडण्याशी. महाराष्ट्र सरकारने त्यांना इथे बिल्ला लावून दिलाय, म पो म्हणजे मला पोसा. ती चोरी सापडवण्यासाठी कुत्र्याला बोलवावं लागलं. का? ते ज्ञान त्याच्या जवळ आहे, मनुष्य देहापेक्षा विद्वान आहे. पूर्वी राजे रजवाडे लोक युद्धाला जाताना आपल्या सोबत गाढव न्यायचे. गाढव का? जर सैन्याला मुक्काम करण्याची वेळ आली तर पिण्याचं पाणी पाहून मुक्काम केला जायचा. आपण अजाणत्या प्रदेशामध्ये आहोत. पिण्याचं पाणी योग्य आहे की अयोग्य हे माणसं नाही ठरवायचे. त्या गाढवाला पाण्याजवळ नेलं जायचं. गाढव जर पाणी पिऊन गेलं तर समजायचं पाणी चांगलं आहे, कारण गाढव गढूळ पाणी पित नाही. गाढव आपलं कीर्तन ऐकायला 5G ची रेन लागते भाऊ. गाढव गढूळ पाणी पित नाही. सरकार मान्य असो नाही तर नसो, गाढव गढूळ पाणी पिणारच नाही. चांगलं पाणी पिण्याची ताकद आणि क्षमता फक्त आणि फक्त गाढवामध्येच आहे. जो निर्णय माणसं करू शकत नाही ते कुत्रे करतात. जो निर्णय माणसं करू शकत नाही ते गाढव करतात. पण तरी सुद्धा तुम्हाला येथे एकही गाढव दिसत नाही आणि एकही कुत्रा दिसत नाही. का? त्याचं उत्तर तुकोबरे देतात. गाढवाचा देह, कुत्र्याचा देह माणसाच्या देहापेक्षा किती जरी विद्वान असला तरी ते भजन करत नाही. हे दुर्दैव. आणि कहे ज्ञान नाही कोण, नाही कोण, आणि कहे ज्ञान नाही कोण, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. यात देई ज्ञान देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोण, आणि कहे ज्ञान नाही कोण. हे यात देई ज्ञान देवाचे भजन, आणि देई ज्ञान देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही अभंगामध्ये चकारात्मक षष्टी. याच देही अन्याची व्यावृत्ती, अन्य देहामध्ये नाही. फक्त हाच देह भजन करू शकतो महाराज. तुम्ही कधी पेपरला बातमी वाचली, कुत्र्यांनी शिर्डीला दिंडी नेली म्हणून? वाचली कधी बातमी? आमचे गुरुजी वेगळं सांगायचे महाराज. कुत्रे कधी शिर्डीला जात नाही. कुत्रे, त्यांचा काही संबंध नाही त्याच्याशी. तुम्ही कधी बातमी वाचली गाढवांनी ज्ञानेश्वरी पारायण बसवलं म्हणून? नाही. ते ज्ञान त्यांच्याकडे नाही महाराज. हे केवळ आणि केवळ भजनाचं ज्ञान फक्त मनुष्य देहामध्येच आहे. चांगलं वाईट, योग्य अयोग्य, सत्य असत्य, पाप पुण्य, विधी निषेध या गोष्टी फक्त आणि फक्त मनुष्यच जाणू शकतो. केवळ आणि केवळ मनुष्य देहामध्ये या गोष्टी शक्य आहेत आणि सिद्ध आहेत. म्हणून या मनुष्य देहाला किंमत आहे. मिळत नाही तो. स्वर्गातले देव त्याची अपेक्षा करतात, तो मिळत नाही महाराज. पण तुम्हाला मिळाला, तो कोणत्या न्यायाने मिळाला महाराज त्याचा दृष्टांत सांगतात. ऐका, लक्षपूर्वक ऐका. बसा ताई. बसल्या का? आता उठू नका तेवढ्या.
तुम्हाला बी 1500 रुपये मिळायला लागले तेव्हापासून ऐकतच नाही तुम्ही कोणाचं. विठ्ठल 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 विठ्ठल. राजाच्या राणीला असाध्य व्याधी झाली. राजा कोणाला म्हणतात ऐका, चंद्रकांत नावाचा ग्रंथ आहे, कुठे मिळाला तर वाचा. राजा कोणाला म्हणतात? राजा तरुण असला पाहिजे. 2, तो वंश परंपरागत श्रीमंत असला पाहिजे. 3, त्याच्या अंतःकरणामध्ये गोरगरिबांबद्दल दया असली पाहिजे. आणि 4, तो स्वयंनिर्णित असला पाहिजे. त्याला म्हणतात राजा. राजा कोणालाही म्हणू नका. राजा शब्दाचा अवमान करू नका. त्या आमच्या आयाबाईंनी त्या लहान पोराची पॅन्ट फाटलेली असते त्याला सुद्धा म्हणतात ए राजबंदड, दिसायला जसं गावठी गदड. असं चालतं का महाराज? नाही म्हणता येत कोणालाही राजा. राजा कोणाला म्हणावं? ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, किंवा महाराज तुम्ही सिद्ध, त्यांना म्हणतात महाराज राजा. राजा कोणालाही म्हणू नका. काशी की कला नहीं रहती जब मथुरा में मस्जिद बनती, राजा शिव छत्रपती नहीं रहता तो सबकी सुन्नत बनती. नाही म्हणतायत राजा, नाही म्हणतायत. कोणालाही राजा म्हणू नका. अंधार खूप झाला, अंधार खूप झाला, फक्त एक दिवा पाहिजे. महाराष्ट्र बुडत चालला, जिजाऊचा शिवाच पाहिजे महाराज. तो राजा आहे, तो राजा आहे. राजा कोणालाही म्हणता येत नाही. राजा कोणालाही म्हणून राजा शब्दाचा अवमान करू नका महाराज. राजाला व्याधी झाली, राजाच्या राणीला असाध्य व्याधी झाली. बसा बसा, बसून घे, बसून घे. राजाच्या राणीला असाध्य व्याधी झाली. वैद्याला पाचारण करण्यात आले. वैद्य मोठा निष्णात होता. वैद्याने नाडी परीक्षण केलं आणि नाडी परीक्षण करून सांगितलं राजा तुझ्या राणीला असाध्य व्याधी आहे. माहित आहे, उपचार सांगा वैद्यराज. उपचार त्याही पेक्षा कठीण आहे. सांगा तर खरं. काही नाही, मला एक जिवंत कावळा पाहिजे. त्या जिवंत कावळ्याचं मी रक्त काढेल आणि त्याच्यावर औषधी तयार करेल आणि मग राणीला देईल. कदाचित तू असं करशील राजा, शिकार करून एखादा मेलेला कावळा आणशील, तो मला चालणार नाही. मला जिवंत कावळा पाहिजे. विठ्ठल 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 जेवण सुरू नाही झाले ना अजून? नक्की का? तुम्ही असे अस्वस्थ काय? शांतपणे कीर्तन नाही ऐकते. कोणीतरी मध्येच उठतं, बसतं, येतं, जातं. का चालू चालू कीर्तन नाही ना? राजा कदाचित तो शिकार करून मेलेला कावळा आणशील, तो मला चालणार नाही. मला जिवंत कावळा हवाय. काळजी करू नका राजे. वैद्यराज, 4 दल माझ्या ताब्यात आहेत. राजेशाहीमध्ये 4 दल राजाच्या ताब्यात असतात आणि लोकशाहीमध्ये 4 दल कोणाच्या ताब्यात असतात? शाळेत जातो बाळा? नाही, चांगलंय. राजेशाहीमध्ये 4 दल राजाच्या ताब्यात असतात आणि लोकशाहीमध्ये 4 दल कोणाच्या ताब्यात असतात? कोरोनाचा महाप्रसाद आहे, राष्ट्रपतीच्या ताब्यात असतात. मी राजा आहे, उद्याच्या उद्या तुम्हाला कावळा आणून देतो, काळजी करू नका. 4 दलांच्या सेनापतींना पाचारण केलं आणि त्यांना सांगितलं तुमच्या कुठल्याही दलातला सैनिक जो मला कावळा आणून देईल, मी त्याला माझ्या गळ्यातला कंठा बक्षीस देईन. राजाचं फरमान निघालं. 4 दलातल्या सेनापतींनी आपल्या सैनिकांना कामाला लावलं. सगळे सैनिक 8 दिशांना प्रवास करायला निघालेत. कावळा सापडवायचा आहे. एक सैनिक कावळा पाहत 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 पंढरपूरला आला महाराज. संध्याकाळची वेळ होती, अंधार पडला होता. कुठेतरी मुक्काम करावा म्हणून दत्तघाटावर तो पडला. राजाचा सैनिक. पहाटेची वेळ, 4 वाजेचा प्रसंग. काकड आरती करत करत काही वारकरी चंद्रभागेमध्ये उतरत होते. सहस्रदीपे दीपक इसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगना.
सवागिया. जाग आली त्याला, सैनिकाला जाग आली. काही वारकरी स्नान करून वरती येत होते महाराज. लाजले गे माय आता कवना वाळू, कवना वाळू, तिकडे पाये तिकडे चतुर्भुज काळू. हे वाळूनी गेले माय गेले द्वारके, गेले द्वारके, तिकडे पाये तिकडे चतुर्भुज तारिके. गोड वातावरण होतं महाराज. काही वारकरी स्नान करण्यासाठी उतरत होते, काही वारकरी स्नान करून वरती येत होते आणि काही भिकारी त्या चंद्रभागेच्या घाटावर बसले होते. ते पण त्यांचं भजन म्हणत होते. एक दोन पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लाभेल तुमच्या मुलाले कराला. एक दोन पैसा द्यावो धर्माला. असे गोड गातात महाराज, असे गोड गातात. एखाद्याला हात नसतो, एखाद्याला पाय नसतो, एखाद्याला डोळा नसतो. बाबा तकदीर बनाने वाले ने कुछ कमी नहीं की, किसी को क्या मिला ये उसकी मुकद्दर की बात है. गोड गातात महाराज. गरीबों की सुनो ओ तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे वो 10 लाख देगा. गरीबों की सुनो. गोड गातात महाराज. असा टाळी वाजवायचा, म्हणायचा एक दोन पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लाभेल तुमच्या मुलाले कराला. एव्हाना पहाड झाली होती, सूर्योदय होऊ लागला होता. हळूहळू पंढरपूर जागा झालं होतं. चंद्रभागेत ते प्रवाहित असणार होते पाणी, संत वाहत होतं महाराज. आणि पाण्यातली जलचर अस्थिर झाली होती. पक्ष्यांनी आपली घरटी सोडली होती. पंढरपुरातली माणसं आता रस्त्यावर येऊ लागली होती. सकाळची वेळ महाराज. त्या पंढरपुरातल्या उद्धव घाटावर एक पिंपळाचं झाड आहे. त्या पिंपळाच्या झाडावर 5-25 कावळ्यांची झुंड बसली होती. ती 5-25 कावळ्यांची झुंड उडाली आणि अशा चंद्रभागेच्या प्रभावावरून चालली होती. त्या 5-25 कावळ्यांच्या झुंडीतल्या एका कावळ्याने जेव्हा खाली वाकून पाहिलं, तेव्हा त्याला दिसलं तो जो भिकारी बसला होता ना, त्याच्या ताटामध्ये दशमी पडलेली होती. कावळ्याने विचार केला. कावळे कधी कधी विचार करतात, तालुक्याचं बरं झालं पाहिजे म्हणून कधी कधी येतो त्यांना विचार. कावळ्याने विचार केला, खाली वाकून पाहिलं. आपण संघटनेमध्ये खूप दिवसापासून राहतो, आपल्याला खायला मिळत नाही. कावळे कावळे म्हणतात. आपण संघटनेमध्ये बऱ्याच दिवसापासून राहतो, आपल्याला खायला मिळत नाही. खाली भिकाऱ्याच्या ताटामध्ये दशमी पडलीये, तेवढी उचलून जर आपण पळालो तर आपला आज दिवसभराचं काम भागतंय. कावळ्यांना आता भिकाऱ्यांच्या ताटातलं पण कमी पडायला लागलंय महाराज. कावळ्यांना भिकाऱ्याच्या ताटातलं पण कमी पडायला लागलंय. त्या कावळ्याने ती संघटना सोडली. बाकीचे कावळे पुढे निघून गेले. हा कावळा खाली आला, रेंगाळू लागला. सैनिकाच्या आपल्या भिकाऱ्याच्या ताटाजवळ रेंगाळू लागला. कोणी 2 पैसे टाकत होतं, कोणी 5 पैसे टाकत होतं, कोणी रुपया टाकत होतं, कोणी भाकरी टाकत होतं, कोणी शेंगादाणे टाकत होतं, कोणी गुळ टाकत होतं. दशमी पाहिली कावळ्याने आणि त्याने विचार केला, आंधळा दिसतोय भिकारी, डोळे नाहीयेत. लक्ष दुरापास्त झालं की आपण चोच मारू, दशमी उचलू आणि पळू. आपला मात्र ही सगळी गोष्ट सैनिक पाहत होता, वरून पाहत होता सैनिक. तुम्ही पण लक्ष ठेवा. सैनिकाचं लक्ष होतं, कावळा येतोय येतोय, भिकाऱ्याजवळ रेंगाळतो. भिकारी आपल्या मस्तीमध्ये होता. 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लाभेल तुमच्या मुलाले कराला. बरोबर कावळ्याने वेळ साधली. कावळ्याने वेळ साधली. टाळी वाजवता वाजवता लक्ष थोडं दुरापास्त झालं आणि कावळ्याने आपली चोच ताटामध्ये मारली आणि दशमी आपल्या दातामध्ये धरली. पण त्याचं दुर्दैव, ती दशमी उचलून त्याची उडण्याची घाई आणि या आंधळ्याची टाळी वाजवण्याची घाई एक झाली आणि त्या तावडीमध्ये कावळा सापडला. कोणाला सापडला? कोणाला? चूक. कोणाला सापडला? आंधळ्याला. बरोबर आहे, आंधळ्याला सापडला. कोणाला सापडला? जेवायला बसता का तुम्ही आता? बोला ना जरा जोरात. कोणाला सापडला? आंधळ्याला. हे कोणी पाहिलं? सैनिकाने. त्याचा बीपी 150 वर.
तो म्हणे आपलं काम झालं, आता आता धावत धावत जायचं, या आंधळ्याकडून हा कावळा घ्यायचा, राजाला नेऊन घालायचा आणि पहिलं बक्षीस मिळवायचं. तो धावत झाला आणि त्याने त्या आंधळ्याला काय विचारलं माहितीये? लक्षपूर्वक कीर्तन ऐका, तरच कळेल, नाही तर कळणार नाही. सर्वांगाचे कान करून ऐका मित्र. ज्याला डोळे होते, दृष्टी होती, तो सैनिक आंधळ्याला प्रश्न विचारतोय, हे आंधळ्या, तुझ्या हातामध्ये काय तुला माहितीये का? ज्याला डोळे होते तो आंधळ्याला प्रश्न विचारतोय, तुझ्या हातामध्ये काय तुला माहितीये का? त्याचं जाऊ द्या, पण तुम्हाला कळालं नाही, हे माझं दुर्दैव आहे. ज्याला डोळे होते तो सैनिक आंधळ्याला विचारतो, तुझ्या हातामध्ये काय तुला माहितीये का? आंधळा म्हणे, माझे फुटले, तुझे फुटले का? मग हे चपापलं महाराज, हे म्हटलं आंधळ बेकारच दिसतंय. त्याने आता प्रश्न फिरून विचारला, आंधळ्या, तुझ्या हातामध्ये कावळा आहे, तुला माहितीये का? हा, आता बरोबर बोलला. असू दे ना, असेल नाही, मला पाहिजे. तू कोण आहेस? मी राजाचा शिपाई आहे. तुला कावळा कशाला हवाय? राजाच्या राणीला असाध्य व्याधी झाली, त्या व्याधीतून बरं होण्यासाठी कावळा हे औषध आहे. आणि मग याचं इंडिकेटर लागलं आणि यानं तो कावळा पक्का धरला. कोणी? आंधळ्याने. तो म्हणे, राजाच्या राणीला जे औषध लागतं ते माझ्या ताब्यात. त्याने धरला पक्का कावळा, पक्का धरला. मग सैनिकाने विचारलं, देतो का? दिल ना. केवढ्याला देतो? तू म्हणे, तो केवढ्याला घेतो? आता याला काय माहिती हो कावळ्याची किंमत? दृष्टांत आठवला बाबा. एका चोराने घोडा चोरला आणि बाजारात विकायला आणला. घोडा चांगला होता, पण चोरलेलाच घोडा ना तो. लोक विचारायचे केवढ्याला देता? तो लोकांना सांगायचा, तुम्ही केवढ्याला घेता? 5 वाजून गेले तरी किंमत झाली नाही. 5 वाजता दुसरा चोर आला आणि मग याला विचारलं, घोडा केवढ्याला देता? तो म्हणे, तुम्ही केवढ्याला घेता? मग त्याने ओळखला, हा आपल्या भाऊबंकी मधला दिसतो असं. तो म्हण, तुला घोड्याची किंमत सांगतो, पण एक आठ आहे. म्हणे, काय? आधी चक्कर मारून येतो आणि मग तुला सांगतो. चालेल म्हणे. जसं बसलं घोड्यावर, गेलं ना, अजून सुद्धा आलं नाही. माझ्याकडे काय पाहून राहिली तुम्ही? बाकीचे लोक म्हणे, घोडा जरी आपण घेतला नाही पण चांगला होता, केवढ्याला गेला हे विचारू. हे बसलंच होतं तोंड उतरून. ते लोक आले म्हणे, का घोडा केवढ्याला दिला? तो म्हणे, जेवढ्याला घेतला तेवढ्याला दिला म्हणे. सापडलेला कावळा या आंधळ्याला काय माहिती किंमत त्याची? तू केवढ्याला देशील? आंधळा म्हटलं, तू केवढ्याला घेशील? 1000 रुपये दिला रे. 1000 रुपयाला कावळा मिळतो का? 2000 घे. अजिबात नाही. 5000 घे. बिलकुल नाही. 10000 घे. सौदा फिक्स झाला. केवढ्याला? आत्माराम बोल ना, केवढ्याला? जेवायला झालाय का फक्त? बोल ना. 10000. केवढ्याला? 10000ला. असा कावळा धरला होता. माझ्याकडे बघा, कीर्तन नुसतं ऐकायचं नसतं, बघायचं पण असतं. ती लेकरूपा कसं गोड बघते माझ्याकडे. इतकं छान कीर्तन ऐकते ती केव्हाच. असा फक्त ऐकायचं नसतं कीर्तन, कधी कधी बघायचं पण असतं. नितीन महाराज, लक्ष द्या माझ्याकडे, माझ्याकडे लक्ष द्या. त्या आंधळ्याने असा कावळा धरला. केवढ्याला दिला होता? बोल लवकर. केवढ्याला दिला होता? 10000ला. अजून पैसे यायचे बाकी आहेत. कावळा द्यायचा बाकी आहे. आंधळ्याने मनोरथ रचायला सुरुवात केली. 10000 रुपयाचं करायचं काय? बऱ्याच लोकांना म्हैस आणण्याच्या अगोदर बादली आणायची घाई झालेली असते. का बरं? दूध काढायला लागेलच बा असं. एकाच सोसायटी मंजूर झाली 20000 रुपयाची. तो घरी आला आणि बायकोला म्हणे, चहा ठेव. का बरं? 20000 रुपये सोसायटी मंजूर झाली, उद्याच्या उद्या म्हैस आणतो म्हणे. ती बाई म्हणे, म्हैस घेऊन या, पण मी दूध काढेल, ताक तयार करेल आणि ताक माझ्या बहिणीच्या घरी देईल म्हणे. गावातच राहतो तिची बहीण. तो म्हणे, अजिबात घेऊन जायचं नाही. ती म्हणे, ताक तर बहिणीच्याच घरी देईल. तो म्हणे, अजिबात घेऊन जाऊ देणार नाही. ती म्हणे, ताक तर बहिणीच्याच घरी घेऊन जाईल. काठी उचलली, बायकोच बदलून काढली ना महाराज. आणि मग ती विकासगिरी महाराज आले तिथे. ते म्हणे, का रे, का बरं मारलं बायकोला? तो म्हणे, ताक बायको बहिणीच्या घरी घेऊन चालली. ते महाराज म्हणे, ताक कुठे? म्हणे, अजून म्हैसच नाही. बिंडोक, येड्या खोपडीचा आहे का तू? असे लोक आहेत महाराज. अजून
10,000 रुपये यायचे बाकी आहेत, कावळा द्यायचा बाकी आहे, 10,000 रुपयाचा करायचं काय? 5,000 रुपये जावायला देऊन टाकेल म्हणे, एका हात सुटला. आता एकाच हातामध्ये कावळा राहिला, 5,000 रुपये जावायला देऊन टाकेल आणि 3,000 रुपयाचा किराणा भरेल म्हणे. 3 बोट बाहेर निघाले आणि 2 बोटांच्या बिचीतून कावळा सटकन निष्ठून गेला. दृष्टांत संपला. हा दृष्टांत मी आंधळ्या करता सांगितला नाही, हा दृष्टांत मी सैनिका करता सांगितला नाही, हा दृष्टांत मी तुमच्या करता सांगितला. ऐका, त्याला हसू नका, त्याला हसू नका. अरे डोळस माणसांना कावळा सापडत नाही, आंधळ्याला सापडला, त्याने मनोरथ रस्ता रस्ता घालवला. देवादिकांना हा निर्दय मिळत नाही, तुम्हाला मिळाला, पण संसार करता करता घालवला महाराज. हा दृष्टांत तुमच्या करता होता महाराज. कधीतरी विचार करा याचा. गिलख्रिस्ट नावाचा एक चिनी तत्वज्ञ, त्याचा फार सुंदर विचार आहे महाराज. इंग्रजीमध्ये, मी तुम्हाला मराठीत सांगतो, ऐका. आपल्या पायात बूट नाहीत याची चिंता करू नका, आपल्या पायात बूट नाहीत याची चिंता करू नका. जगात प्रभू परमात्म्याने प्रत्येक लोकांना पाय सुद्धा दिले नाही, त्याचा विचार करा महाराज. अरे तुम्ही किती भाग्यवान आहेत सांगू तुम्हाला, तुम्ही किती भाग्यवान आहेत. आणि तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील. नितीन महाराज यांच्या अंगावर शहारे उभे राहतील. यांना सांगतो, समोर बसलेली माणसं किती भाग्यवान आहेत ते. ऐका, ऐका, दोन्ही कान उघडे करून ऐका. 4 वर्षापूर्वी कोरोना नावाची व्याधी आली. जगातली माणसं मेली, भारतातली मेली, महाराष्ट्रातली मेली, अहिल्यानगर जिल्ह्यातली मेली, कोपरगाव तालुक्यातली मेली, तुमच्या परिसरातली मेली, तुमच्या गावातली मेली, तुमच्या भावकीतली मेली. पण 2024चं आजचं 6व्या वर्धापन दिनाचं कीर्तन ऐकेपर्यंत तुम्ही जिवंत आहात, ही माझ्या पांडुरंगाची कृपा आहे राजा. तुम्हाला मिळालेला हा जो नरदे ना, हा नरदे तुम्ही एवढा सामान्य समजू नका राजा. देवादिकांना तो मिळत नाही. हो, जगात अशी कोणती शक्ती आहे ना महाराज, सांगा कोणती शक्ती आहे जी पोटात अन्न गेल्याबरोबर रक्त निर्माण करते महाराज? सांगा कोणती शक्ती आहे? अरे भ्रमात राहू नका महाराज. श्रीमंतीचा भ्रम टाकू द्या, पैशाचा भ्रम टाकून द्या, भाऊबंदकीचा भ्रम टाकून द्या. फक्त प्रभू परमात्म्याने आपल्याला देवाला भजन करायला पाठवले, एवढं जरी लक्षात राहिलं तरी तुम्हाला न द्यायची सार्थकता कळेल महाराज. कोणी सांगितलं तुम्हाला? मला इथे आमंत्रण कशा करता दिलं तुम्ही सांगा लवकर, बोला. कशा करता दिलं? कीर्तना करता. मी कीर्तनच केलं पाहिजे का कोळपेवाडीच्या कारखान्याचा सर्वे केला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? मी कीर्तनच केलं पाहिजे ना. मी आलो, इथे सुंदर व्यवस्था होती आमची, चहा पाणी झालं, बाबाजी आलेत, बाबाजींमध्ये खूप काळ गप्पा मारण्यामध्ये गेला, खूप आनंद वाटला. इकडे पंचपदी चालू झाली, मी प्रवासात खूप थकलेलो होतो, आणि जशी पंचपदी चालू झाली तसे माझे डोळे लागलेत, डोळे लागले. छान व्यवस्था होती, गेलो झोपून. बाबाजी मला म्हणे, महाराज उठा. म्हटलं का बरं? म्हणे पंचपदी चालू झाली, फेटा बांधाना. कल्पना करा, मी जर त्यांना सांगितलं असतं, महाराज मला झोप लागते, आपण आज काही कीर्तन करायचं नाही, आपण उद्या पाहू, तर ते इथे आले असते आणि तुम्हाला सांगितलं असतं महाराज आलेले आहेत, पण त्यांना झोप लागत असल्यामुळे ते आज कीर्तन करायचं नाही म्हणतायत, आपण उद्या पाहू. जर तुम्ही असं ऐकलं असतं तर इथून हार घेतला असता, नारळ घेतला असतं आणि माझा सत्कार करायला तुम्ही तिथे आले असते, नाही का? महाराज तुम्ही आमच्या गावाला झोपायला आले, त्याबद्दल तुम्हाला हार नारळ. अरे तुमचं जाऊ द्या, पण त्यांनीच मला सांगितलं असताना, तुला झोपायचंच होतं तर मग घरीशी लागला असताना इथे काय तर पडला. हे सोपं आहे का नाही महाराज? माणूस ज्या कामा करता आला त्या कामा करता ते काम त्याने केलं पाहिजे का नाही महाराज? नाही केलं तर दुःख भोगावं लागतं. माझे गुरुजी दृष्टांत सांगायचे महाराज, माझे गुरुजी दृष्टांत सांगायचे, जी वस्तू ज्या कामा करता नाही आणली दुःख भोगावंच लागणार. पूर्वी मला मुलींचे लग्न व्हायची, नाही कळलं त्यांना अजून. पूर्वी मला मुलींचे लग्न व्हायचे, आता बाया माणसांचे लग्न होतात. कारण पूर्वी नवरदेव 10 वर्षाचा असायचा, नवरी 8 वर्षाची असायची. आता नवरदेव 32 वर्षाचा, तो घोड्यावर बसला, तो घोडा म्हणतो नको उतार. नवरी 28 वर्षाची. आता हे पुरेपुरी राहिले का? पूर्वीचा काळ एक सासरा सुनबाईला घ्यायला गेला, पूर्वी सासरे जायचे घ्यायला सासरे, आता ते जातात. ते कळतं ना तुम्हाला? हा कळतं म्हणजे ते काय ज्ञानेश्वरी आहे का म्हणून राहिले तुम्ही तर. पूर्वीचा काळ एक सासरा सुनबाईला घ्यायला गेला, 2-4 दिवस राहिला आणि त्यांच्या घरातल्या माणसांना सांगितलं मला उद्या मुलीला घेऊन जायचं, तयारी करा. आता आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे महाराज, तुम्ही आलेले आहेत, आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे, मुलीला सासरी पाठवताना मूळ पाठवतात. मूळ म्हणजे काय? एक लोखंडी पेटी असते, त्याच्यामध्ये खाण्याचे पदार्थ ठेवतात नितीन महाराज. लाडू, श्रीखंड, बासुंदी, जिलेबी, शेव, पुरी, डाळ्या, मुरमुरे, पार्ले बिस्किट, पोंगापंडी, कुरकुरे. सासूला कपडे, सासऱ्याला कपडे, दिराला कपडे, नंदेला कपडे, त्याला कपडे,
भरली ती पेटी झाली जड, आणि ती उचलणारं सासरं ते होतं म्हातारं, त्याच्याकडून कुठे ती पेटी उचलली जाते. त्या पोरीचे 2-4 भाऊ चांगले तगडे होते, त्यांनी ती पेटी आणली स्टँडवर. आली एसटी, जशी एसटी आली कंडक्टरने सांगितलं बाबा आज बाजाराचा दिवस आहे, प्रचंड गर्दी आहे, तुम्ही एक काम करा, ही पेटी वरती ठेवा आणि त्या मुलीला घेऊन मध्ये बसा म्हणे. त्या पोरीच्या 2-4 भावांनी ती पेटी वरती ठेवून दिली आणि ते सासर त्या सुनबाईला घेऊन बसलं. गाडी पुढे झगडे फाट्यावर उभी राहिली. झगडे फाट्याच्या एका चांबाराला अहिल्यानगरच्या बाजाराला जायचं होतं. त्याने बी आपल्या पेटीमध्ये रापी, काही चोंबडं, काही दोरा, काही खेळा, काही चुका, काही हातोडी, काही रिपीट सगळं भरलं. तो बी आला स्टँडवर. कंडक्टरने बाबा ही पेटी वर ठेवा आणि तुम्ही मध्ये बसा. त्या बी चर्मकार बांधवाने बिचारे एका पोराला सांगितलं भाऊ देर एवढी ठेवून म्हणे. त्याने काय केलं नितीन महाराज, त्या पहिल्या पेटीजवळ ही पेटी ठेवून दिली. या सासरेला आणि सुनबाईला त्यालाच उतरायचं होतं महाराज. जसे इकडचे माणसं पोचवायला आले होते ना, तसे तिकडचे स्टँडवर घ्यायला आले होते. त्या मुलीचे देर, जेठ, चुलत सासरे सगळे तयारच होते. ते हे म्हातारा आयटीत उतरलं, घरच्या माणसानं म्हणे पेटी घेऊन या म्हणे. आता सांगून तर द्यायची ना कोणती पेटी. त्यांनी ती मुळाची तिथेच राहू दिली, चांबाराची उतरून घरी घेऊन आले. आता आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे महाराज, अक्षय महाराज, ज्या दिवशी पेटी आणतात ना त्या दिवशी पेटी उघडत नाही. का बरं? अख्ख्या भाऊबंदकीच्या बाया बोलवायला लागतात मुळ पाहिला. आणि ती पेटी उघडायचा अभिमान असतो भाऊ. चेअरमनच्या बाईने उघडायची का, तलाठीच्या बाईने उघडायची का, ग्रामसेवकच्या बाईने उघडायची. कीर्तनकाराच्या बाईचा मान लागला, बाईसाहेब आज तुम्ही उघडा म्हणे. 35 बायांना चेंदून आली, सरका सरका सरका, मान होता ना तिचा. आणि जशी उघडली पेटी, रापीन, चांबडन, दोरान, खेळान, चुकान, हातोडीन, रिबीन, ती सासू तर तोंडच ठोकायला लागली महाराज. ती त्या म्हाताऱ्याला म्हणे तुम्ही मूळ घ्यायला गेले होते ना म्हणे. तो म्हणे मला कशाला घरात बोलवते, बायांना 2-2 देऊन टाक. नाही मिळालं परिणामी दुःख का, जे आणायचं होतं ते विसरला म्हणून. हा जीव आणायचं होतं भजन, घेऊन आला संसार म्हणून दुःख आहे महाराज. काय आता शास्त्राची भाषा सांगतो. शास्त्राच्या भाषेमध्ये त्याला प्रयोजन असं म्हणतात. प्रयोजनाचे 2 प्रकार आहेत, एक परम प्रयोजन आणि दुसरं अवांतर प्रयोजन. ज्याच्याशिवाय धकतच नाही त्याला म्हणतात परम प्रयोजन, आणि ज्याच्याशिवाय धकून जातं त्याला म्हणतात अवांतर प्रयोजन. लक्षपूर्वक उत्तर द्या पटापट. लग्नामध्ये मंडप असला नसला तरी चालतो, एवढं तर बोला. लग्नामध्ये मंडप असला नसला तरी. वागचौरे साहेब हे चुकीचं काम करता तुम्ही. आधी जेवायला देत जा त्यांना आणि नंतर कीर्तन. आवाज निघत नाही राहू, बाया काय करतील बरं. सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नसेल, आज वर्धापन दिन आहे ना, दिवसभरचा उपास त्यांचा, किती तग धरतील बिचारे. त्यांचे चेहरे सांगून राहिले मला दिवसभरचे उपाशी आहेत. बोला बोला लवकर. लग्नामध्ये मंडप असता नसला तरी चाल, लग्नामध्ये वराडी कमी असले तरी, लग्नामध्ये बँडबाजा असता नसला तरी, लग्नामध्ये एखादं मिष्टान्न कमी असलं तरी, लग्नामध्ये नवरदेव नवरी असते नसले तरी नाही, चालते ना थोडं पुढेपर्यंत. का नाही चालत आहे का? आता लग्नामध्ये मंडप, बँडबाजा, वराडी, मिष्टान्न हे अवांतर प्रयोजन आहेत. हे असते नसले तरी चालतात, पण नवरदेव नवरी जसं परम प्रयोजन, तसं जीवनामध्ये संसारादी क्रिया हे अवांतर प्रयोजन, पण भगवंताचं भजन हे परम प्रयोजन आहे. राजा तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलजी एका देखलिया, विठ्ठलजी एका देखलिया, विठ्ठलजी एका देखलिया, विठ्ठलजी एका देखलिया. गुळ खाल्ला बरं का, गुळ आहे गुळ. त्यांना वाटतं एका काजू बदाम खातात फुकट जमतात का बुवा असं. ते बरं झालं तुम्ही लगेच आणून ठेवला. बाबाजी त्या एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, एकाला म्हटलं गुळ आण रे म्हणत. तो जो गेला ना 1 तासांनी परत आला. त्याला म्हटलं का रे 1 तास झाला. तो म्हणे अख्खं गाव गेलो फिरलो, गुळ कुठेच मिळाला नाही. मग दारू दुकानावर गेलो होतो म्हणे. ए काका तुम्हाला परम प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन सांगत होतो, ऐका. जीवन सर्वांग सुंदर असेल, पण मनुष्य जर भजन करत नसेल तर या नरदेहाला काहीच किंमत नाही राजा, काहीच किंमत नाही.
काहीच किंमत नाही. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. जीवन सर्वांग सुंदर आहे, पण भजन करत नाही, जन्म वाया जाईल. या नरदेहाची किंमत तुला नाही कळली राजा. ज्ञानोबांनी सिद्धांताची एक ओवी दिली, फरवटी गोड आहे ऐका. व्याकरणी चोखडा तर्की अतिगाडा, अध्यात्मज्ञानी पुढा जात्यंदुजो. म्हातारा बोलतो तयार आहे हो. माझ्या गाडीत टाकून घेऊन जाऊ का? गोड वाजवता बाबा तुम्ही, टाळी वाजव बाबा करता एकदा. गोड वाजवता. अशी जुनी माणसं राहिली नाहीत महाराज परमार्थामध्ये. निष्ठावान माणसं असं करू शकतात बाबा. परमार्थावर ज्यांची निष्ठा आहे ना, अशीच माणसं टिकतात महाराज परमार्थामध्ये. व्याकरणी चोखडा तर्की अतिगाडा, अध्यात्मज्ञानी फुडा जात्यंदुजो. सिद्धांताची ओवी सांगतो आणि कीर्तन संपवतो महाराज. अतिशय गोड ओवी ऐका. डॉक्टर, वकील आणि इंजिनियर तिघच्या तिघ हुशार आहेत. काही दुमत आहे का तुमचं? असूच शकत नाही. डॉक्टर किती हुशार आहेत पहा तुम्ही, त्यांच्याकडे जा तुम्ही, ते आपल्याला सांगतात उलथ पडा, पालथ पडा, कानी वा, उतानी वा, जीभ बाहेर काढा, अजून काढा, अजून काढा. आता जेवढी राहील तेवढीच काढेल ना माणूस. ते माझ्या एका मित्राला दाताच्या डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो नितीन महाराज. दात दुखत होता त्याचा. आता ते माझं मित्र जरा वात्रट आहे, माझ्यावरून अंदाज करा तुम्ही ते किती वात्रट असेल बरं. तो डॉक्टर म्हणे झोप रे म्हणे. झोपवलो त्याला, करा केला त्याने, आणखी मोठा आकर, आणखी मोठा आकर. त्याने त्या डॉक्टरचा हात फेकला आणि बाहेरच निघालं. तो डॉक्टर म्हणे काय रे बस ना, कशाला तुला तोंडात बसायचंय का? हा करा करा करून राहिलं. रक्त चेक करा, लघवी चेक करा, थुंकी चेक करा, सोनोग्राफी करा, MRI करा, सगळे रिपोर्ट ठेवतो. मग विचारतो सांगा तुम्हाला काय होतं? डोकसं होतं. हुशार आहेत पण डॉक्टर. वकील त्याच्यापेक्षा हुशार. आणि या दोघांचा बाप तो इंजिनियर हुशार आहे महाराज. तो इंजिनियर तर इतका हुशार आहे महाराज, अक्षय महाराज इंजिनियर इतका हुशार आहे, तो संडास जितका जास्तीत जास्त किचन रूमच्या जवळ येईल असा दिवसेंदिवस त्याचा प्रयत्न चालू आहे. ठीकच आहे, तिघ हुशार बाबा. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर फिरायला गेले. त्यांनी 200 रुपयाची एक नाव ठरवली, त्या नावेमध्ये बसलेत आणि नाव चालू झाली. मराठी माणूस शांत कधीच बसणार नाही. ST मध्ये जरी बसला ना तरी शेजारच्या माणसाला विचारेलच कुठले उतरायचं, कुठे घेणं नाही देणं. समजा सीटावर कोणी नसेलच ते रबर फाडतो, खिशात घालतो आणि घरी येतो. मराठी माणूस बोलता विचित्र. डॉक्टरने नावाड्याला प्रश्न विचारला, नावाड्या कुठला रे? अहिल्यानगर. तालुका कोपरगाव. गाव रे कोळगाव थडी. मुंबईत कधीपासून आला? साहेब माझा जन्मच मुंबईतला आहे. शाळेत गेला कधी? नाही साहेब. अरे 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 अरे. डॉक्टर काय म्हणतो नीट ऐका, कान उघडे करा बरोबर. डॉक्टर काय म्हणते, नावाड्या नाव चालवता चालवता तुझं डोकं दुखायला लागलं तर कोणती गोळी घ्यावी ज्ञान आहे तुला? नाही साहेब. पोट दुखायला लागल्यावर कोणतं औषध घ्यावं कळतं तुला? नाही साहेब. हातपाय दुखायला लागल्यावर कोणता ट्यूब लावावा कळतं तुला? अजिबात नाही साहेब. मूर्खा, तुझा जन्म वाया गेला म्हटले. डॉक्टरने त्याचा जन्म वाया घातला. वकिलाने विचारलं, तुझी नाव समोरच्या नावेला धडकली, समोरच्याने कोर्टात केस दाखल केली, वकिलासमोर कसं बोलावं, न्यायाधीशासमोर कसं उभं राहावं आणि पोलिसांना आपली बाजी कसं समजून सांगावी कळतं तुला? अजिबात नाही साहेब. शाळेतच गेलो नाही. मूर्खा, तुझा जन्म वाया गेला म्हटले. मग इंजिनियरने विचारलं, का रे नावाड्या, तुला भविष्यात वाटलं समजा आपल्याला समुद्रातच बंगला बांधायचा आहे तर पाया किती फूट खोल घालावा लागेल, कोणतं वॉटरप्रूफ फर्निचर वापरावं लागेल, कोणतं स्टील वापरावं लागेल, कोणत्या कंपनीचं सिमेंट वापरावं लागेल, काही कळतं तुला? अजिबात नाही साहेब. शाळेतच गेलो नाही. मूर्खा, तुझा जन्म वाया गेला म्हटले. तिघांनी त्यांचा जन्म वाया घातला नावाड्याचा. तोपर्यंत नाव समुद्राच्या मध्यावर आली होती. सोसाट्याचा वारा सुटला, बिगुला वाजायला लागली.
खलाशांना सूचना मिळाल्या, नावाड्यांनो आपल्या नावा परत घ्या, आपल्या नावा परत घ्या. हो, वेगाचा पट्टा तयार झालेला आहे, केव्हाही वादळ धडकण्याची शक्यता आहे. आपल्या नावा परत घ्या नावाड्यांनो, आपल्या नावा परत घ्या. डॉक्टर, वकील, इंजिनियर तिघांना नावाड्याने विचारलं, साहेब तुम्हाला पोहता येतं का? ते म्हणे आम्हाला कोणालाच पोहता येत नाही. माझा जन्म जेव्हा वाया जाईल तेव्हा जाईल, पण तुमचा तिघांचा आताच गेला म्हटले. बाकीची सगळी ज्ञान होती, पण केवळ पोहण्याचं ज्ञान नाही, म्हणून जसा जन्म वाया. सर्वांग सुंदर नरदेह मिळाला, पण भजन करत नाही जन्म वाया. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. जगद्गुरु तुकोबर आहे, प्रभू परमात्म्याच्या मंदिरात उभे राहिलेत, दोन्ही हात जोडतात आणि देवा आता जन्म मरणाची खंडना करून टाक. एक अपेक्षा व्यक्त करतो अभंगाच्या दुसऱ्या तरफ. आता माझी खंडी देह देहांतरे, 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 आता माझी खंडी देह देहांतरे. हे अभय दाता रे देवोनिया, अभय दाता रे देवोनिया, हे अभय दाता रे देवोनिया, आता माझी खंडी देह देहांतरे, आता माझी खंडी देह देहांतरे, अभय दाता रे देवोनिया, अभय दाता रे देवोनिया, अभय दाता रे देवोनिया, आता माझी खंडी देह देहांतरे, आता माझी खंडी देह देहांतरे. आता माझी खंडी देह देहांतरे. काळाचे 3 प्रकार आहेत, भूतकाळ, बोल पुढे, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. बोलू नका तुम्ही, होऊन गेला तो भूतकाळ, पुढे येईल तो, चालू आहे तो. आता शब्द कोणत्या काळातला आहे? आता. बरोबर, टाळी वाजवा एकदा त्याच्याकडे. अंदाजे नाही सांगितलं ना रे. आता हा शब्द वर्तमान काळातला आहे महाराज. हे लोक कुठून येऊन राहिले आता? तुम्ही थोड्या करता त्रास घेतला, मी आता बंदच करणार होतो. बसा तुम्ही आता लगेच जेवायला. गाव बाकी आवली आज आहे बर का तुमचं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. आता देवा माझं भविष्य सांगू नकोस, देवा माझा भूतकाळ बघू नकोस, मी तुला आता शरण आलोय ना. आता माझी खंडी देह देहांतरे, माझं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी शयनम, या अवस्था सोडून टाकणार. तुकोबांचा घोडा भंग आहे. किती वेळा जन्मा यावे, किती भावे पजित, मनवोनी जीव ब्याला. देवा आता या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडायचं नाही राजा, नाही. कंटाळलो रे राजा, कंटाळलो. यमाच्या तडाखे खात 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 इथपर्यंत आले राजा. भरपूर यातना सहन केल्यात, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दाता. फिरून 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 थकलो, शेवटी मनुष्य योनीमध्ये येऊन पडलो. आता एक काम कर देवा. काय? तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंता चे पायी. मला
एवढं गोड गाता नाहीत, पण तुमचा लाऊडस्पीकर खूप छान आहे, त्याच्यामुळे गोड वाटतं ते. एकदा टाळी वाजवा ना त्यांच्याकरता. अतिशय गोड. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता. आईलो आनंदाची ये पायी, आईलो आनंदाची ये पायी, सांडे मांडी मागे गेल्या बरोबर, सांडे मांडी मागे गेल्या बरोबर. राहिलो आनंदा तुझे पायी, राहिलो आनंदा तुझे पायी, सांडे मांडी मागे गेल्या बरोबर, सांडे मांडी मागे गेल्या बरोबर. देवा, देह देहांतर अवस्थेचं खंडन करून टाक. आता पुन्हा जन्माला यायचं नाही आणि देवा मरायचंही नाही. आता तुझ्या पायाजवळ पोचलो. जन्म मृत्यूची अवस्था आता खंडित कर. आता माझी खंडी देह देहांतरे मी दान मागतो तुझ्याकडे. तू दान देण्यामध्ये दातार आहेस. अभय दातारे देऊनिया का तुकोबराशी का मागणी करावी? अहो खरंच दुर्लभ आहे ना हा नरदेव. किती दुर्लभ आहे. तुकोबरांना पहिल्या चरणातला दृष्टांत कमी वाटला, म्हणून याहीपेक्षा सुंदर दृष्टांत महाराज तिसऱ्या चरणात देतात. आंधळ्याच्या पायी धनाची चरवे, आंधळ्याच्या पायी धनाची आंधळ्याचे पायी धनाची चरबी अघटित केवी घडो आले. सुंदर दृष्टांत दिला महाराजांनी. एका गावामध्ये एक आंधळ राहत होतं. ते इतकं आगाऊ होतं महाराज. गावात एक तरी भांडण लावल्याशिवाय त्याला सुखाची झोपच लागत नव्हती. त्याचं लग्न होत नव्हतं पण झालं. तू म्हणाली कोणती भाषा आहे? लग्न होत नव्हतं पण झालं. एकाची कटत नव्हती आणि त्याला भेटत नव्हती. कळलं का तुम्हाला? मग ते काय भागवत आहे का न कळायला? झालं त्याचं लग्न. आतापर्यंत गावामध्ये ज्या भानगडी लावायचा त्या भानगडी मिटवायचं काम त्याचे आईबाप करायचे. पण लग्न झाल्यानंतर त्या भानगडी मिटवायचं काम कोण करायला लागलं?
त्याची बायको करायला लागली. याने रोज भानगडी लावाव्यात आंधळ्याने आणि त्या बायकोने रोज मिटवाव्यात. असाच एके दिवशी एका गल्लीमध्ये भांडण लावून आला आणि गुपचूप घरामध्ये झोपला. त्याची बायको, आंधळ्याची बायको, दारामध्ये धान्याने शोध बसली होती. ज्या गल्लीत भांडण लावून आला त्या गल्लीतली बाई अतिशय काष्ट स्वभावाची होती. ती धावतच आली या आंधळ्याच्या दारासमोर आणि त्या बाईला विचारलं, ए तुझा नवरा कुठे? झोपलाय. किती वेळ झाला? 10 मिनिटं. खोटं बोलतेस. 10 मिनिटापूर्वी तो माझ्या गल्लीत होता म्हणे. भांडण लावून आला आणि तू सांगते झोपला? झोपला तर झोपू दे, त्याला फक्त उठल्यावर माझा एक निरोप दे म्हणे. काय? त्याला सांग तू ज्या गल्लीत भांडण लावून आलास त्या गल्लीतली माणसं चांगल्या स्वभावाची नाहीयेत. जर पुन्हा तो त्या गल्लीत सापडला तर त्याचा फक्त एकच पाय परत येईल, एक त्या गल्लीत राहील, एवढं सांग म्हणे त्याला म्हणे. महाराज वाईट वाटलं आंधळ्याच्या बायकोला, वाईट वाटलं. ते म्हणे आपला नवरा कवडीचं काम करतीन, रोज भानगडी लावतो, आज याची खोडच मोडते म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात बरं का महाराज, तुकाराम महाराज म्हणतात आज याची खोडच मोडती म्हणे. धान्य निसवता त्या बायकोने त्याच्या सूप असं बाजूला ठेवलं, उठली आणि पलंगावर झोपलेल्या आंधळ्या नवऱ्याला जो लात मारली महाराज, एकाच लातीमध्ये आंधळ पलंगाच्या खाली. आता ज्यांना रोजच खायची सवय त्यांना काही वाटत नाही, पण त्याला पहिल्यांदाच बसली होती महाराज ती. तो म्हणे बायकोने लात मारावी आहे का? आपलं जीवन आत्ताच्या आत्ता पंढरपूरला जातो म्हणे. बाबा आमचे गुरुजी असं सांगायचे, लोकांना बायका पोरांनी कमरेत लाता घातल्याशिवाय पंढरपूरचं तिकीटच मिळत नाही म्हणे. आत्ता पंढरपूरला निघालं का बरं? बायकोने लात मारली म्हणून. आंधळ होतं, काठी घेतली, गावाच्या बाहेर निघाला, चालत राहिला. अंधार पडला, रात्र झाली, रातकिडे किर्र करू लागलीत, युसर श्वापदांची आवाज येऊ लागलीत, पण चालत राहिला, चालत राहिला, चालत राहिला. अनुताप होता, कशाचा तरी धक्का लागला आणि धाडकन जमिनीवर कोसळला. आपल्याला कशाचा धक्का लागला म्हणून पाहायला गेला तर तो हंडा होता आणि त्या हंड्यामध्ये सोनं होतं महाराज. त्याने आवाजावरून ओळखलं हे सोनं आहे असं. इतकं सोनं होतं, इतकं सोनं होतं, इतकं सोनं होतं महाराज. ते सोनं घेऊन तो जर पंढरपूरला गेला असता आणि त्याने ते सोनं जर पंढरपूरच्या अर्बन बँकेमध्ये ठेवलं असतं तर त्या सोन्याचं दर महिन्याला इतकं व्याज आलं असतं. त्या व्याजाच्या पोटी येणाऱ्या रकमेमध्ये त्याने दर द्वादशीला हजारो लोकांना पंक्ती दिल्या असत्या तरी नुसतं व्याज सुद्धा संपलं नसतं, एवढं सोनं होतं. त्याने ते सोनं घेऊन पंढरपूरलाच जायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. चोपदार तुमचं काय मत आहे? खरंय खरंय खरंय. जायला पाहिजे होतं म्हणे. तुम्हाला सोन्याचा अंडा सापडला होता, तुम्ही पंढरपूरला गेले. सल्ला द्यायला कंटाळाच करत नाही अजिबात. आंधळ होत, बायकोने लात मारली होती. ऐकताय ना तुम्ही? रात्री 2 वाजेचा प्रसंग. त्याने तो हंडा उचलला आणि त्याच घरी परत आला ज्या घरी बायकोने लात मारली होती. नितीन महाराज, माझे गुरुजी संसाराची व्याख्या करायची आहेत. संसार म्हणजे काय? माणसाला पुन्हा पुन्हा लाता बसूनही माणूस पुन्हा पुन्हा जिथे डोकं घालतो त्याचं नाव संसार. त्याच घरात परत आला ज्या घरात बायकोने लात मारली होती. बायको खिचडी खाऊन झोपून गेली होती महाराज. तिला माहिती होतं हे आज जरी आलं नाही तरी उद्या येणार म्हणजे येणार. जसं आमच्या बायांना माहिती राहतं ना, हे 7 दिवस कुठे का तरफडे ना, काल्याचं कीर्तन झाल्यावर येणार म्हणजे. आता बरं वाटलं ना तुम्हाला? हा, लोकांचं चाललं का मग बरं वाटतं तुम्हाला जरा. आंधळ्याची बायको निर्धास्तपणे झोपली होती. तिला माहिती होते उद्या येणार. रात्री 2 वाजेचा प्रसंग, हातामध्ये सोन्याचा हंडा आहे. आंधळ्याने आपल्या दारावर थाप मारली. दार उघड. तिने आतून आवाज दिला नवऱ्याला, तुम्ही पंढरपूरला गेले होते ना, तू दार तर उघड, मी काय आणलं ते पाय म्हणे. आणि जसं तिने दार उघडलं आणि ते चकाकणारं सोनं पाहिलं महाराज, तीच नवऱ्याची आंधळ्यावरची बायको म्हणते, चहा ठेवू का? सकाळपासून गेले तुम्ही काहीच खाल्लं नाही, जराशा काढू का? काय चांगली तयारी आहे तुमची, वा वा वा. बज्या अनुभव. आंधळ इतकं बेकार होतं महाराज. बाबा ऐका बरं, ऐका बरं, ऐका बरं. ए माय माऊली हो, ऐका. आंधळ इतकं बेकार होतं, त्याने आपल्या बायकोला सांगितलं, तू मला आता उठ म्हणू नको, बस म्हणू नको, चहा देऊ नको, नाश्ता देऊ नको, जेवण देऊ नको, तू फक्त एकच काम कर. म्हणे काय? मी आणखी पलंगावर झोपतो. तू आणखी एक लात मार, मी आणखी जंगलामध्ये जातो आणि दुसरा अंडा घेऊन येतो म्हणे.
तुकाराम महाराज सांगतात या मूर्ख आंधळ्याला याच्या बावळट बायकोने आता किती जरी लाता मारल्यात तरी दुसरा अंडा मिळणे जसं शक्य नाही तसं तुम्ही आपण किती जरी प्रयत्न केला तरी पुन्हा हा नरदेह मिळणे शक्य नाही महाराज. नाही मिळू शकत राजाओ, नाही मिळू शकत. अरे आंधळ्याला धनाचा अंडा सापडावा हे जसं घडू नये ते घडलं तसं तुम्हा आपल्याला हा नरदेह मिळू नये पण मिळाला, हे घडू नये पण घडलंय महाराज. तुम्हाला कळू देत महाराज या नरदेहाची किंमत. देवाने आपल्याला इथे कशा करता पाठवलंय हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्याच दिवशी तुम्हाला या नरदेहाची किंमत कळेल महाराज. अन्यथा नाही कळू शकत राजाओ. तुमचा पैसा, तुमची श्रीमंती, तुमचं वैभव, हो तुमची संतती सगळं तुम्हाला इथे टाकावं लागेल ज्या दिवशी तुमचा देह पडेल महाराज. यापैकी तुम्हाला कोणी बरोबर येऊ शकत नाही. फक्त येईल ते बरोबर तुमचं भजन करा हरिभक्ती, हे परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या. यम पाहिलाय का तुम्ही? यम पाहिलाय नाही ना अजून? असा मारतो महाराज, काय सांगू तुम्हाला. मारिती थोडी असा मारतो ना यम, एकच टाकोरा टाकतो आणि विचारतो सांग कीर्तन ऐकायला समोर बसला होता का वट्यावर बसला होता? यम विचारतो महाराज. मारीती, झोडीती, तोडीती, तिन्ही शब्द प्रयोग वेगळे आहेत. तुकोपर्यंत एक अभंग सांगू नाटातला, फार गोडे. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कोडी प्राणा, जैसे बोढाळ सापडे धन्या, चोर यातना घरी जेतो. नाही त्या यमासी करुणा, उभ्या पिकात जनावर सापडावं आणि भर गर्दीमध्ये चोर सापडावा. लोक जसे मारायला हायगाय करत नाही तसं भजन न करणाऱ्या माणसाला यम मारायला हायगाय करत नाही महाराज. आम्ही त्या माऊलीच्या सोहळ्यात पायी चालतो महाराज, आळंदी ते पंढरपूर. कोण चालतं वरबोट करा. माऊलीच्या सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर. किती नंबरला चालता तुम्ही? 61 रथाच्या मागे. आम्ही 82 नंबरला असतो महाराज. तुमची कुठली दिंडी आहे आई? नामदेव महाराजांची, बरोबर आहे. आम्ही सिद्धेश्वरांची दिंडी, आमची 82 नंबर आमच्या तालुक्याची स्वतंत्र दिंडी. पुढच्या वर्षी या मला भेटायला जरूर. जवळच आहे 62 आणि 82 काही फारसं आमचं अंतर नाही. या कधीतरी महाराज. तुम्हाला मरायचं आहे का? जर मरायचं असेल तर एकदा माऊलीचा सोहळा करा मग मरा महाराज, मगच मरा राजा. त्याशिवाय मरूच नका राजा. जीवनातलं अलौकिक सत्य आहे महाराज, अलौकिक सत्य. हो, जापानची बाई आली होती यावर्षी महाराज. जापानची बाई PhD केली तिने, डोकं काम करत नव्हतं तिचं. 4 लाख लोक एका वेळेला उठतात पण कसे, त्यांना शौचात जागा पण कशी मिळते, पाणी पण आंघोळीला कसं मिळतं, जेवायला पण कसं मिळतं, आणि 4 लाख लोक एका वेळेला झोपतात बी कसे महाराज. जगातला 8वं आश्चर्य राजा हो. त्या 4 लाख लोकांमध्ये एखादा चोर बी असतो महाराज. असा शितापीने चोरी करतो ना, सापडतच नाही महाराज. आणि जर सापडला मग मारायला 4 लाख आणि मार खायला तो एकटा. म्हातारे माणसं सुद्धा टेकायला काठी नसते तरी चालेल पण मारतातच त्याला. आणि महाराज माझ्यासारखा एखादं बावळत शिरलं ना मध्ये, ए नका मारू रे त्याला, जाऊ द्या, माणूस पोटा करताच चोरी करतो, कशाला मारता त्याला, सोडा त्याला, सोडा त्याला, सोडा त्याला. लोक म्हणतात त्याला सोडा. भर गर्दीत चोर सापडावा, लोक जसे मारताना कंटाळा करत नाही. उभ्या पिकात जनावर सापडावं, लोक जसे मारताना कंटाळा करत नाही. मनुष्य देह देऊन मृत्यू लोकांमध्ये जन्म देऊन भजन करत नाही. यम मारायला कंटाळा करत नाही महाराज. सावध राहा.
सावध राहा. जगद्गुरु तुकोबराज सांगतात देवादिकांना मिळाला नाही तो दुर्लभ नरदेह योगायोगाने तुला मिळाला. अभंगातला तुका म्हणे योग घडला बरवा, तुका म्हणे योग घडला बरवा, तुका म्हणे योग घडला तुका म्हणे योग देवा ना देवा ना आता माझी देह देह आता माझी देह देहा देवोनिया अभयदाता रे देव अभयदाता रे देवोनिया अभयदाता रे अभयदाता अभयदाता रे
महाराज तुम्ही